वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. मित्रांनो, आज आपण यावर्षी म्हणजेच दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत उत्तरांसहित. चला तर मग पाहूयात. यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा. विभाग पहिला मराठीमधला. खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? विरामचिन्ह आपल्याला माहिती आहेत. या ठिकाणी बघा, स्वल्पविराम आलेला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम म्हणजेच 1, 2 आणि 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. पुढे स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरतात? मला वापरतात माहिती आहे, वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. पुढे प्रश्न तिसरा. खालील वाक्यातील क्रियापद शोधा. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. मग कोणता आहे वाक्य पहा. गोष्ट आहे फार पूर्वीची. आपल्याला शेवटचा शब्द वाटेल, परंतु तो नाहीये. तर या ठिकाणी आहे हा शब्द क्रियापद म्हणून वापरलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा. त्या प्राण्याचा पिल्लूदर्शक शब्द व निवारा अनुक्रमे शब्द आला की त्याला क्रमाने लिहिणं अपेक्षित आहे. अगोदर पिल्लूदर्शक शब्द, नंतर निवारा. चित्र काय आहे? गाईचं. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? तर वासरू. गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात? गोठा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 5वा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून म्हण पूर्ण करा. न करत्याचा वार शनिवार म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 6वा. 6 ते 8 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. काय आहे पहिला प्रश्न? थेंबातून कोण आले नाही? कोण आलेला नाही पहा. थेंबातून आला ओला आनंद, आलेला आहे, ओला आनंद गेला. थेंबातून आला रेशीम झुला गेलेला आहे. थेंबातून आला कोवळा श्वास पण नाही. मग कोण आलेला नाही? तर इंद्रधनुचा आकार म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न 7वा. आनंदबन कशामुळे रंगीत झाले? कशामुळे रंगीत झालेले आहे? तर थेंबातून आला कोण चित्रकार, आनंदबन झाले रंगीतकार. कोणामुळे झाले? तर थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 8वा. खालीलपैकी पुल्लिंगी नामाचा पर्याय शोधा. पुल्लिंगी माहिती आहे, ती कैरी, ती काकडी, ती कढई. म्हणजेच पुल्लिंगी कोणता आहे? कंगवा. तो कंगवा. प्रश्न 9वा. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द पर्यायातून शोधा. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कोण असतो? तो असतो कृतघ्न, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे 10वा. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. फुलला कोणकोणते शब्द आहेत? तर पुष्प आहे आणि कुसुम म्हणजे फुल, म्हणजे ब आणि क. मग ब आणि क पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे ब आणि क. त्यानंतर प्रश्न 11वा. सोबत दिलेल्या आकृतीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. वाक्प्रचार कोणता सापडतोय? तर काटकसर करणे. बघा, काट कसर करणे, आणि त्याचा मग अर्थ काय येतो? बचत करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न 12वा. खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. एकवचनी शोधायचा आहे आपल्याला. त्यामध्ये घरटे हा एकवचनी शब्द आहे. बघा, खराटा खराटे, ताट ताटे, बटाटा बटाटे, म्हणजेच घरटे घरटी होतं. एकवचनी कोणता आहे? तर तो आहे 3रा. पुढील शब्दाच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? तर त्यामध्ये 3च शब्द शुद्ध आहेत. कोणकोणते? होडी, विमान आणि गुळ. पुढे प्रश्न 14 आणि 15 साठी सूचना आहेत. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. टिंबटिंब हा फळांचा राजा आहे. पुढचा पण वाचून पाहूयात. त्यापासून मुरांबा, टिंबटिंब, पन्हे व आमचूर बनवतात. आपल्याला माहिती आहे फळांचा राजा कोण? तर आंबा, म्हणजे 1. आणि मग आंब्यापासून काय? मुरंबा पण बनवला जातो आणि काय केलं जातं? लोणचे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. विभाग दुसरा गणित. 16वा प्रश्न आहे पहा. 1 ते 100 या संख्या दरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? आपल्याला माहिती आहे की 11च्या पाड्यातील ज्या संख्या आहेत त्या एकक आणि दशक ठिकाणी समान अंक असणार आहेत. मग त्या किती येणार आहेत? 9 येणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 200 पैसे बरोबर किती रुपये? किती होतात? 100 पैशाचा 1 रुपया. मग 200 पैशाचे 2 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. इष्टिका चितीला एकूण टिंबटिंब पृष्ठे असतात. किती असतात इष्टिका चितीला? आणि घनाला तर 6 पृष्ठे असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढे 19वा. 1 शतक या संख्येपेक्षा
2 ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? 1 शतक म्हणजे किती? 100 आणि 100 पेक्षा 2 ने कमी म्हणजे 100 वजा 2 98 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 20वा. खालील आकृती संबंधी योग्य विधान कोणते? त्रिकोणाची आकृती आहे, 3 शिरोबिंदू असतात, बरोबर आहे, योग्यच विचारलेलं आहे. 3 कोण असतात, बरोबर आहे. 3 बाजू असतात, बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, सर्व पर्याय बरोबर असतात. आपण गडबडीमध्ये एकच केलं असतं, परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. 21वा. सोबतच्या आकृतीतील संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. विस्तारित रूप लिहायचे 72चं, मग ते किती होणार आहे? 70 अधिक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 22वा. सन 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात 16 मे रोजी कोणता वार असेल? महाराष्ट्र दिन कधी आलेला आहे? तर तो आलेला आहे शुक्रवारी. या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर वारांची नावं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. महाराष्ट्र दिन कधी आलेला आहे? शुक्रवारी. शुक्रवारी 1 तारीख. इथं 2 येईल, 3, 4, 5, 6, 7. इथं 14 येणार गुरुवारीच, 15ला शुक्रवार, 16ला शनिवार. कोणता वार येणार आहे 16 मे रोजी? तर तो येणार आहे शनिवार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर. प्रश्न 23वा. म अधिक म अधिक म अधिक म बरोबर 40. तर म बरोबर किती? किती वेळा आहे म? 1, 2, 3, 4. सगळ्यांची किंमत सारखी. मग कोणत्या संख्येची बेरीज 40 येणार आहे? तर ती येणार आहे 10, 10, 10 4 वेळा घेतल्यानंतर, म्हणजेच म बरोबर 10. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? कोणती आहे सगळ्यात मोठी संख्या? पर्याय क्रमांक 1 96. 25वा. शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधा. कसला आकार आहे हा? तर तो आकार आहे दंडगोल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 26वा. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. ए बी बी सी सी डी डी, परत ए बी बी काय येणार आहे? सी सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. 27. 7, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता? लहानात लहान संख्या कोणती तयार होणार आहे? तर ती होणार आहे 37 आणि त्याच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे मग? 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28वा. खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. मिलिंदजवळ 13 पुस्तके, कबीरजवळ 9 पुस्तके आणि बेरजेचं मग काय घेईन आपल्याला? कबीरजवळ मिलिंदपेक्षा किती पुस्तके कमी आहेत? या ठिकाणी वजाबाकी येईल, हे येणार नाही. मिलिंदजवळ कबीरपेक्षा किती पुस्तके हे पण नाही. मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या किती? पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 20 अधिक 30 बरोबर किती? 20 आणि 30 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते? तर ती येणार आहे 50. मग पर्याय पाहूयात. 50 दशक आहे का? तर नाही. 50 एकक बरोबर आहे. 5 दशक बरोबर आहे. म्हणजेच ब आणि क. मग ब आणि क योग्य कुठे? पर्याय क्रमांक 3 ला, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे 30वा. 10 गुणिले 10 बरोबर किती? 10 आणि 10चा गुणाकार केला तर तो येतो 100. मग 100 आल्यानंतर आपण त्या 100चं लेखन कसं करू शकतो? 10 दशक करू शकतो का? तर बरोबर आहे. 1 शतक बरोबर आहे आणि 100 एकक बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. सोबतच्या आकृतीतील एकूण किती वर्तुळे आहेत? किती वर्तुळे आहेत पहा. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि हा मोठा 1 जो आपण विसरू 6, म्हणजे किती वर्तुळे आहेत? तर ती आहेत 6. 32वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? उतरता क्रम योग्य कुठं आहे तो पाहायचा आहे. इथं बघा 45, 35, 25 हा योग्य क्रम आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे 33वा प्रश्न. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. रिक्षा आणि प्रवासी संख्या दिलेली आहे. हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे? मग हवेतून कोणतं वाहन चालतं? विमान. मग किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजेच किती? पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 34वा. 8 चौकोन, चौकोन, त्रिकोण याचं उत्तर दिलेलं आहे. वजाबाकी आहे. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे शब्द आला की त्यांचा क्रम विसरायचा नाही. मग आता चौकोन वरती आहे, मग वरत्यातून खालचा अंक कोणत्या अंकातून
कोणता अंक वजा केला म्हणजे उत्तर 6 येईल, तर ते 7 मधून 1 वजा केला की 6 येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. परत चौकोनाच्या ठिकाणी आपण 7 ठेवून पाहूया. 8 मधून 7 गेले, राहिला 1, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? दुसरा. त्यानंतर प्रश्न 35वा. खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. लिटर हे धारकता मोजण्याचे एकक, बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलंय. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे, बरोबर आहे. तिसरा, मिलीमीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. मिली लिटर नसतं तर ते काय असतं? मिलीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 36वा. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण टिंब बाजू असतात, किती असतात? तर त्या 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न 37वा. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. योग्य जोडी कोणती पहा. 5 गुणिले 7 35, बरोबर आहे. 3 चोक 12 चुकीचे आहे. 92 18 चुकीचे आहे. 6 6 36 चुकीचे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. खालील पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय ओळखा. कोणता आहे? तर तो येणार आहे वर्तुळ. वर्तुळाला एक पण कड नसते, म्हणजेच बॉलचं चित्र, पर्याय क्रमांक 4. 39वा. सोबतच्या घड्याळात बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील? आता किती वाजले? 1:45. आणि किती मिनिटांनी? मग 15 मिनिटांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5 आडव्या रेषा आहेत? आडव्या रेषा विचारल्यात, म्हणजेच पर्याय क्रमांक पहा. या ठिकाणी 1 2 3 4च आहेत. 1 2 3 4 5, पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. विभाग 3 इंग्रजी. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? कोणतं विरामचिन्ह आहे? तर ते आहे एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी 6 वाजता भेटलात तर तुम्ही कोणते अभिवादन कराल? मग सकाळी आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. सोबतच्या अवयवाचे नाव पर्यायातून शोधा. काय आहेत हे? तर ते आहेत हँड्स, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर डॉग या प्राण्याचा आवाज कोणता? तर तो कोणता असतो? बार्क्स, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 45वा. खालील शब्दापैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? आता ह्याचा हॉट, टॉप, डॉट, नॉट सगळ्याचा ट येतोय, पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. त्यानंतर 46वा. सोबतच्या पक्षाचे नाव पर्यायातून ओळखा. कशात चित्र येते? तर ते आहे क्रो, म्हणजेच कावळा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 47. खालील दिलेल्या कोड्याचे योग्य उत्तर शोधा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स. हु आय एम. ट्रंक कोणाला असते? तर ती असते एलिफंटला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात? किती दिवसांचा असतो? तर 31चा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 31. त्यानंतर 49वा. स्पॅरो या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे? कोणता आहे तो? ROW, रो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. 50वा. खालील पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. ग्रीन, ब्ल्यू, रेड हे रंग आहेत. ऍपल हा फळ, तो वेगळा आहे. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. 51वा. लांडगा, कोल्हा, अस्वल, घोडा. यामधले लांडगा, कोल्हा, अस्वल हे सगळे जंगली आहेत. घोडा पाळीव, म्हणून तो वेगळा. 52वा. 20 10 35 27. 20 10 35 यांना 5 ने भाग जातो, 27ला 5 ने भाग जात नाही, म्हणून ती वेगळी आहे. 53वा. समीर, भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशान, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात. आणि भूपेन, विनोद व जिशान सापशिडी खेळतात. तर तीनही खेळ खेळणारा कोण? तर तो आहे भूपेन, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 54वा. एक रिबीन 9 ठिकाणी कापल्यावर एकूण किती तुकडे मिळतात? तर कापापेक्षा 1 जास्त, म्हणजेच तुकडे मिळणार आहे 10, पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 55वा. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. 3 12 15. 3च्या पटीतल्या संख्या आहेत. मग कोणती संख्या आहे 3च्या पटीतली? तर ती आहे 21, पर्याय क्रमांक 1. 56वा. 2 भाग समान केलेले आहेत. 2 भाग समान, 2 भाग समान. मग पुढे 2 भाग समान कोणते आहेत? तर अ चा पण केलेला आहे आणि ड चा पण केलेला आहे, म्हणजे अ आणि ड. इथं आहे बघा पर्याय क्रमांक 2 ला फक्त ड आणि अ योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे 57वा. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले तर तुम्ही कोणती कृती योग्य राहील तुमची? कोणती कराल? मग पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करीन, हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 58. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत ए आणि एफ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? ए आणि एफ मध्ये 4 येतात. मग 8 अक्षरे कोणाच्यात? तर के आणि
टीच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे 59वा, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. त्रिकोण 2 रेषा, चौकोन 3 रेषा, पंचकोन 4 रेषा. आता काही षटकोन येईल आणि त्याच्यापेक्षा एक रेषा कमी येईल. मग षटकोनाचं चित्र पहा कुठे, या ठिकाणी, आणि त्यात रेषा किती येतील, तर त्या येतील 5च, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. नंतर पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचे. रेष ज्या बाजूला आहे तिकडे त्याला खाली पाडायचं. मग हा जर खाली आला तर तो खाली सुद्धा 3 सारखा दिसणार आहे. मग तसा पर्याय कोणता आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3, तो खाली येणार आहे, म्हणून हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 61 व 62 साठी, खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. काय केलंय, ते उलटा केला आणि अर्धा भाग रंगवला. खालचा भाग वरती, वरचा भाग खाली. खालचा भाग वरती करायचा आणि अर्धा भाग रंगवायचा. मग खालचा कोण हा वरती जाईल. कोणता येते तो, पर्याय क्रमांक 2. पुढे 62वा, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 26 जानेवारीला काय असतो, तर तो असतो प्रजासत्ताक दिन. प्रश्न 63वा, खालील आकृतीशी तंतोतंत दिसणारी आकृती, तर ती आकृती आहे पर्याय क्रमांक 3 ची. पुढे 64वा, खालीलपैकी उपदिशा कोणती. कोणती आहे, ईशान्य उपदिशा आहे, पूर्व ही दिशा आहे, आग्नेय उपदिशा आहे, म्हणजे अ आणि क. मग अ आणि क योग्य कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 लाच आहे. एका सांकेतिक भाषेत समाधान हा शब्द 3, 4, 5, 6 असा लिहितात. मासा हा शब्द 4 आणि 7 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत सण, आता सणला काय आलंय बघा, 3 आलेला आहे, आणि न ला किती आलेला आहे, 6. 3, 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. संख्यामाला आहे. वरील संख्यामालेतील सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आल्या आहेत. बघूयात किती आले पाहिजे बेरीज, 5. 3, 2, 5 बरोबर आहे, 1 झाली. त्यानंतर 2, 4 ची येते का, नाही. 4, 5 ची नाही. 5, 1 नाही. 1, 4 येते. 4, 3 नाही. 3, 6 नाही. 6, 2 नाही. 2, 3 येतोय. 3, 5 नाही. 5, 3 नाही. 3, 2 1, 2, 3, 4 किती आहेत, 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं अचूक उत्तर आहे. 67, खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह ओळखा. काय दिलेलं आहे, 4 गोल दिलेले आहेत, स्टार. नंतर 3 गोल, 2 स्टार. इथं काय येईल, मग इथं येणार आहे 1 गोल कमी होईल आणि 1 स्टार वाढणार आहे, म्हणजे इथं येईल गोल, इथं येईल स्टार. मग गोल स्टार कुठे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. खालील प्रश्न आकृतीशी आरशातील प्रतिमा कशी दिसेल, ही बाजू इकडे पाडायची, तशी कोणती येते, तर पर्याय क्रमांक 3 ची आकृती येत आहे. त्यानंतर 69, खालील संख्यामालेत क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधायची आहे. किती आहे, 90, 70, 50. कितीचा फरक आहे, 20चा. 20 कमी झाले 70, 20 कमी झाले 50, 50 मधून 20 कमी झाले, उत्तर येणार आहे 30. 30 मधून 20 कमी झाले 10, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 70वा, घोड्याला सिंह म्हटले, सिंहाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला बैल म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, तर गुहेत राहणारा, गुहेत कोण राहतो, सिंह. मग सिंहाला काय म्हटलंय, कुत्रा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 71वा, कोड दिलेला आहे, सोबतच्या आकृतीतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. गुणाकार आहे पहा, 2 दुने 4, 7 त्रिक 21, 4 पंचे 20, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत खालील प्रमाणे चिन्हांनी दर्शवितात, त्यावरून दिलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर शोधा. काय विचारलंय, अगोदर आपल्याला ह्याचं उत्तर काढावं लागेल. 94 मधून 40 गेले, किती राहतात, 94 वजा 40 काय येईल, 4. 9तून 4 गेला 5, 54. 5 ला काय आहे, हा पंचकोन आहे, आणि 4 ला किती येत आहे, चौकोन, म्हणजे पंचकोन चौकोन कुठे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 73वा, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. फक्त चौकोनात असणारे अक्षर कोणते. फक्त चौकोनामध्ये असणारं अक्षर कोणतं आहे, तर ते आहे अ, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, त्रिकोणांची संख्या मध्ये सांगितली बघा, 1, 2, हा मोठा 1 येईल 3. त्यानंतर 4, 5, 6 आणि हा 1, 7, म्हणजे किती आहेत त्रिकोण, तर ते आहेत 7, पर्याय क्रमांक 1. 75वा, सुनीता सवितापेक्षा उंच आहे, सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे, सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण. सुनीता सवितापेक्षा उंच, सविताचं नाव खाली लिहूयात. सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे, इथं येईल सुजाता. सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे, सुहाना.
सुहाना. तर सर्वात उंच कोण आहे? तर ती आहे सुहाना, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीची 2026 ची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे. धन्यवाद.